घर घर स्मार्ट मीटर अभियान के विरोध में आज नागपुर में मीटर संघर्ष समिति की ओर से जोरदार प्रदर्शन किया गया। वैरायटी चौक पर किए गए इस आंदोलन में ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस का पुतला फूंका गया और प्रीपेड मीटर रद्द करने की मांग की गई। समाज के किसी भी वर्ग से चर्चा किए बिना तानाशाही तरीके से ग्राहकों के पुराने बिजली मीटरों को प्रीपेड मीटरों से बदला जा रहा है। इसके जरिए ग्राहकों की जेब से हजारों करोड़ रुपए वसूले जाएंगे। इसके विरोध में प्रीपेड बिजली मीटर विरोधी समिति की ओर से नागपुर में जन आक्रोश अभियान चलाया जा रहा है। इस अभियान के तहत वैरायटी चौक पर प्रीपेड मीटर के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। आंदोलन में बड़ी संख्या में समिति के सदस्य शामिल हुए। इस मौके पर राज्य सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। प्रीपेड मीटर को रद्द करने की मांग भी की गई। आज आम्ही जय विदर्भ पार्टीच्या वतीने इथे पुतळा जाळण्यात आला आणि सांकेतिक म्हणून हा पुतळा जाळलेला आहे। परंतु अगर सरकार जनतेची मागणी पूर्ण करणार नाही आणि प्रीपेड मीटर रद्द करणार नाही तर याच्या पुढेही जाऊन आम्ही आक्रमक होऊन आंदोलन करेल आणि वेळ पडली तर आम्ही आमची गर्दन काढू, परंतु एकही प्रीपेड मीटर पूर्ण विदर्भात लावू देणार नाही अशी जय विदर्भ पार्टीची भूमिका आहे। त्याकरता आज कार्यकर्ते हे सगळे चिंगाळलेले आहे आणि आता हे घराघरात जाऊन लोकांना सांगणार आहे का हे कटकारस्थान बीजेपी सरकारचं जे आता केंद्र सरकारचं हे चालणार नाही आणि आम्ही प्रीपेड मीटर कुठे लावू देणार नाही। कारण महाराष्ट्र सरकार हे उद्योगपत्यांसाठी आहे, उद्योगपत्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे प्रीपेड मीटर आणत आहे। त्याच्यात जे मोंटे कार्लो कंपनी आहे त्याला टेक्सटाईलचा अनुभव आहे, अदानी याच्याजवळही पॉवर प्लांटचा दुसरा कोणता अनुभव नाही आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे एनसीसी त्याला तर कन्स्ट्रक्शनच्या नावावर इथे आणलं गेलं आहे। फक्त हे उद्योगपतींचे जेब भरण्याकरता हे सगळं षडयंत्र सुरू आहे, म्हणून हे आम्हाला जनतेचा विरोधात दिसते आणि जनतेला याचा विरोध आहे, म्हणून जय विदर्भ पार्टी याचा विरोध करते। आज ज्या प्रकारे आम्ही व्हेरायटी स्क्वेअरवर फडणवीस साहेबांचा पुतळा जाळलेला आहे, हे पुतळा जाळण्याचं मुख्य कारण की फडणवीस जनतेला जे अत्याचार करत आहे, पहिले तर एक प्रकारे बिजली आपले वीज महाग करून दिलेली आहे, त्यानंतर त्यांनी आता प्रीपेड मीटरचा हा सोंग कुठून आणला, यांच्या डोक्यात कसं आयडिया निर्माण होते हे जनतेला काही कळत नाही। जर फडणवीसने प्रीपेड मीटरची भूमिका याच्यात नाही थांबवली तर जय विदर्भ पार्टीच्या माध्यमाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या माध्यमाने आम्ही संपूर्ण विदर्भात एक जन आक्रोश आंदोलन याच्या 10 पटीने उग्र तरीकेने आम्ही आंदोलन करू। आज आम्ही पुतळा जाळला आहे, याच्यानंतर आम्ही फडणवीसच्या बंगल्यावर अटॅक करू आणि तिथं आमच्या उग्र आंदोलन ठेवू। ही पार्श्वभूमी आपल्या व्हेरायटी स्क्वेअरच्या माध्यमाने आम्ही फडणवीसला जय विदर्भ पार्टीच्या माध्यमाने आम्ही यांना आदेश करत आहोत आणि आम्ही पूर्ण विदर्भ मध्ये प्रीपेड लावू देणार नाही, ही आमची जय विदर्भ पार्टीची मुख्य भूमिका आहे आणि हे फडणवीसला एवढं कळलं पाहिजे। आमचा प्रश्न आहे शासनाला की आधी जे तुम्ही मीटर लागलेले आहे या मीटरनी काय त्रास आहे शासनाला, काय लोक बिल नाही भरत आहे का, काय त्रास आहे? तुम्ही प्रीपेड मीटर म्हणून आणत आहे लोकांवर, तुम्ही लादत आहात प्रीपेड मीटरनी कुठला शासनाला कुठला फायदा होणार आहे? याच्यात शासनाचा रक्त चुसण्याकरता प्रीपेड मीटर आणत आहे शासन, त्याचा विरोध आहे आम्हाला। प्रीपेड मीटर नको, शासनाला आजच्या आंदोलनामार्फत आम्ही सांगत आहोत की प्रीपेड मीटर रद्द करा, प्रीपेड मीटर रद्द करा, प्रीपेड मीटर आणून तुम्ही जनताचा जीव घेऊ नका। नागपुर समय, गली से दिल्ली तक।